नमस्कार, चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मस्त अशी चटपटीत पापड चटणी बनवणार आहे। तर ती कशी बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवते। तर चला तयारी करूया। तर तेल लागणार आहे, लिंबू लागणार आहे, लसूण, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर, उडदाचे पापड आणि मसाला डब्यातील साहित्य लागणार आहे। आता पहिला कांद्याची साल काढून आपण बारीक असा कांदा चिरून घेऊया। टोमॅटोचं पण कडचं काढून घेतले। तर मस्त असं बारीक कांदा चिरून घ्यायचा, जेवढं बारीक चिरता येईल तेवढं चिरायचं बारीक। तर कांदा बारीक चिरून झाला आहे। आता असंच टोमॅटो पण बारीक चिरून घेऊया। टोमॅटो पण बारीक चिरून घेते। तर टोमॅटो बारीक चिरून झाला आहे। नंतर कोथिंबीर पण बारीक चिरून घेऊया। आता कोथिंबीर पण बारीक चिरून घेतले। लसणाच्या पाकळ्याचे पण बारीक असे काप करून घेऊया। तर काप करून घेतलेत। आता गॅस चालू करून त्यावर आपण पापड भाजून घेऊया। तर उडदाचे 4 पापड मी भाजून घेते आणि एका बाउलमध्ये ठेवते। तर 4 पापड भाजून झालेत। आता आपण याचा चुरा करूया पापडचा। तर त्याचा चुरा करून घेतला आहे। आता एका बाउलमध्ये कांदा, टोमॅटो घालूया। नंतर चांगले मिक्स करून घेऊया। नंतर त्यात पापड टाकूया चुरा केलेला। नंतर ते पण मिक्स करून घेऊया। गॅस पेटवून त्यावर आपण तेल गरम करायला ठेवूया फोडणीसाठी। इकडे तेल गरम होते, बारीक गॅस केला आहे। नंतर गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा। नंतर त्यात पापडामध्ये चवीपुरतं साखर, लिंबू पिळायचा, चवीपुरतं मीठ टाकायचं। पापड खारट असल्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं, चिरलेली कोथिंबीर टाकायची। हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता तेल पण आपलं गरम झाले। पहिल्यांदा पापडामध्ये चवीपुरतं लाल तिखट टाकूया। तेलामध्ये मोहरी, जिरे आणि लसणाचे काप टाकूया, चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि ते आपण तडका तेलाचा चटणीवर ओतूया। ते चांगले मिक्स करून घेऊया। चांगला हलवून मिक्स करून घ्यायचं। पूर्ण त्याला पापडाला लागलं पाहिजे, त्याच्यामुळे छान अशी चव येते। तर चांगले मिक्स केले। आता आपण हे हलवून घेऊया। तर मस्त असं चटपटीत पापड चटणी तयार झाली आहे। ते का मी डिशमध्ये काढून घेते। कलर पण मस्त आला आहे, खायला एकदम टेस्टी लागते। तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता। तर हे काढले का मी बशीमध्ये। आता मी टेस्ट करून बघते। तर मस्त अशी टेस्ट आली। आता हे मी भातावर तोंडी लावण्यासाठी वापरणार आहे, खाण्यासाठी। तर मी फोडणीचा भात बनवला आहे। आता आपण कुकर उघडूया। तर मस्त असं सोयाबीन घालून सगळं भाज्या घालून मस्त असा फोडणीचा भात बनवला आहे। तर एका प्लेटमध्ये भात वाढून घेते। तर भात वाढून झाला आहे। नंतर त्याच्या शेजारी आपण पापड चटणी वाढूया तोंडी लावण्यासाठी। नंतर चवीला आंब्याची फोड ठेवूया। तर मस्त असं चटपटीत जेवणाचं ताट तयार झाले। या जेवायला नक्की तुम्ही अशा प्रकारे पापड चटणी तयार करून पहा। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।